अहो मटण खाणं हे बरोबर नाही. हे मटण खाद्य हे वय वागायचं जनावरांचं खाद्य वय ते. हे मटण खाणं काही चांगलं नाही आहे. अहो हे जीवाले मारून आपल्या शरीरात चाललं, आपल्या पोटात चाललं ते. तुम्ही सांगा, दुसऱ्याच्या जीवाची हत्या करून आपल्या पोटात जाईन तर त्याचं मन शांत होईल का हो? मला तर नाही चांगलं वाटत बापा. हे काय हे मटण खाणं, हे मच्छी खाणं, हे सगळे आपल्या जिभेचे चोचले वय म्हटलं. घेऊ लवकर ताट वाढ बरं, मला लय भूक लागली. का व ते भाजी कायची केली? दह्याची चटणी. आजचा रविवार आहे ना, तुले मी 500 रुपये दिले होते बाजारातून मटण आणण्यासाठी. तू मटण नाही आणता आलं तुले, ते दह्याची चटणी केली. मटण आणायला काय झालं तुले? थोडंसं जायला पाहिजे बाजारात, मटण आणायला पाहिजे. रविवार आहे आजचा, तुला माहिती आहे ना मटण खात असतो म्हणून मी. ते मला दह्याची चटणी देऊन आली तू मला. अहो एवढ्या लवकर बाजार भरते काय? तुम्ही सांगा बरं, एवढ्या लवकर मटणाचे दुकानं नाही लागत ना. तुम्ही 2 वाजेपासून चालू होते म्हटलं, हे बाजार लागणं 2 वाजेपासून चालू होते. मग तुम्हाला एवढ्या वेळपर्यंत तुम्ही राहिले असते काय उपाशी? मी आणन ना, 5 वाजता जाईन ना मी मटण आणण्यासाठी, देईन ना तुम्हाला करून. अहो हे भाजी किती खराट झाली, दह्याची चटणी किती खराट झाली, मसाला काहीच नाही याच्यात. हे भाजी का काय होय तुला? किती एवढे वर्ष झाले, 13 वर्षापासून तुला भाजी नाही करता येऊन राहिली. काल धाब्यावर गेलो होतो मी, किती मस्त भाजी तिची होती, अशी बोटानं चाटली भाजी. तुले भाजी नाही करतात ना, तिला काही मसाला लागून राहिला ना, मीठ लागून राहिलं. खराट का काय होय ते ना, त्याला काही तर्री आहे. कशी भाजी करतो तू? हो भाजी झाली असं जराशी खारट, तेल कसं कमी झालं. व तर मग पिपा आपला आता खतम होत आला ना, तेलाचा पिपा संपून राहिला. तुम्हाला म्हटलं तेल जास्त झालं का तिकडूनही म्हणता भाजीवर एवढी मोठी तर्री, तिकडूनही म्हणता का नुसती का तेलातच भाजी तळून काढतं काय, पाणीच टाकत नाही काय, नुसती तेलातच शिजवतं काय. इकडूनही म्हणून राहिले का त्याच्यात तर्री कमी झाली, तेलाचा पिपा संपला म्हणजे तुम्हीच तर म्हणता मग का एवढ्या लवकर खतम झाला काय म्हणून. माईस मती मारली गेली होती ना, एखाद्या लखपत्याच्या घरची बायको केली असती ना, हे तरी सगळे भेटलं असतं. मले गाडी घेतली असती, वावर भेटलं असतं, पैसा आदला भेटला असता, बॅगा भरू घरी आल्या असत्या मायाल्या, घरासमोर गाडी राहिली असती मायाल्या. पण मायच मस्त गेलं होतं ना, तवा म्या केली, लवकर लग्न केलं. पाय ना भाजी, पाय ना त्याच्यात तर्री आहे ना, काही आहे ना, मसाला आहे. तुझ काही भाजी म्हणले पाहिजे, याच्यापेक्षा धाब्यावरची भाजी चांगली राहते. जाय जरा असे तिखट आण, मीठ आण, आणि ते तेल आण जरासं, ते खातो मी म्हणले पाहिजे. ते तूच खात बसते भाजी भाजी. का व मग तुम्हाला तिथे इज्जत भेटली असती काय? तोंड नको चालू ना, तुला म्हटलं ना तोंड नको चालू म्हणून जास्त. उठ लवकर, तिखट आण, मीठ आण, तेल आण तिथून. एक तर रविवार होता आणि त्या मासाने भाजी नाही केली मटणाची. अहो मटण खाणं हे बरोबर नाही. हे मटण खाद्य हे वय वागायचं जनावरांचं खाद्य वय ते. हे मटण खाणं काही चांगलं नाही आहे. अहो हे जीवाले मारून आपल्या शरीरात चाललं, आपल्या पोटात चाललं ते. तुम्ही सांगा, दुसऱ्याच्या जीवाची हत्या करून आपल्या पोटात जाईन तर त्याचं मन शांत होईल का हो? मला तर नाही चांगलं वाटत बापा. हे काय हे मटण खाणं, हे मच्छी खाणं, हे सगळे आपल्या जिभेचे चोचले वय म्हटलं. अहो आपल्याला चांगलं भाजीपाला दिला आहे, निसर्गानं किती चांगलं बनवलं आहे. मिरची, पालक, मेथी, आलू, वांगे, कोबी, हे होय आपल्या खाद्य माणसाचं.